चला एक कल्पना करूया. एक शेतकरी शेतात उभा आहे आणि बघतो तर काय, पिकाची पानं रोगाने अगदी खराब झाली आहेत. ही एक खूप मोठी समस्या आहे, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते. पण यावर उपाय काय? आज आपण याच महत्त्वाच्या उपायाबद्दल म्हणजेच बुरशीनाशकांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. मग ह्या समस्येवर उपाय काय? तर तो आहे बुरशीनाशकांचा वापर. सोप्या भाषेत सांगायचं तर बुरशीनाशकं म्हणजे वनस्पतींसाठीची खास औषधं जी त्यांना बुरशीमुळे होणाऱ्या रोगांपासून वाचवतात. चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की बुरशीनाशक म्हणजे नेमकं काय. हे एक असं रसायन आहे जे बुरशीला एकतर मारून टाकतं किंवा तिची वाढच थांबवून टाकतं. त्याचं मुख्य काम काय, तर पिकाचं उत्पादन वाचवणं, विशेषतः करपा, तांबेरा आणि भुरी यांसारख्या रोगांपासून. पण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. बुरशीनाशकही फक्त आणि फक्त बुरशीजन्य रोगांवरच काम करतात. ती कीटकांनी केलेलं नुकसान किंवा जीवाणू आणि विषाणूंमुळे होणारे रोग बरे करू शकत नाहीत. म्हणजे बुरशीनाशकं ही फक्त बुरशीसाठीची स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत असं समजा. चला तर मग आता शेतातून थेट एका सूक्ष्म जगात जाऊया. बघूया तरी ही रसायने बुरशीसोबत नेमकी लढाई करतात कशी. ही एक प्रकारची सूक्ष्म लढाईच आहे. पहिली स्ट्रॅटेजी आहे भिंतच तोडून टाकणे. म्हणजे काही बुरशीनाशकं बुरशीला तिची जी संरक्षक भिंत असते ना, तीच बनू देत नाहीत. आता भिंतच नसेल तर काय होणार? ती बुरशी अक्षरशः फुटते आणि मरून जाते. दुसरी रणनीती तर आणखी भारी आहे, गळती निर्माण करणे. ट्रायझोल्ससारखी काही बुरशीनाशकं अर्गोस्टेरॉल नावाच्या एका महत्त्वाच्या घटकावर हल्ला करतात. या हल्ल्यामुळे बुरशीच्या पेशीपटलाला अक्षरशः छिद्र पडतात, सगळं काही गळायला लागतं आणि बुरशीचा खेळ खल्लास. आता तिसरी पद्धत ती म्हणजे थेट पॉवर सप्लायच कट करणे. ही बुरशीनाशकं बुरशीच्या मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तिच्या एनर्जी हाऊस किंवा पॉवर स्टेशनवरच हल्ला करतात. मग काय, एनर्जीच मिळाली नाही की बुरशीचा श्वास गुदमरतो आणि ती मरते. आणि चौथी पण तितकीच महत्त्वाची रणनीती आहे तिचा प्रसारच थांबवणे. ही बुरशीनाशकं बुरशीला तिचं DNA कॉपी करण्यापासूनच रोखतात. म्हणजे समजा बुरशी जिवंत राहिली तरी ती तिची संख्या वाढवू शकत नाही, म्हणजे तिचा विस्तार तिथेच थांबतो. बरं, आपण हे तर पाहिलं की बुरशीनाशकं बुरशीला कशी मारतात. पण आता हे पाहूया की फवारणीनंतर ती वनस्पतीच्या आत जातात की वरच राहतात. कारण योग्य औषध निवडण्यासाठी हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. इथे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला, स्पर्शीय बुरशीनाशके. यांचं काम कसं, तर पानांवर एका संरक्षणात्मक थरासारखं, एका शील्डसारखं बसून राहणं. आणि दुसरा प्रकार म्हणजे अंतरप्रवाही बुरशीनाशके. ही मात्र वनस्पतीच्या आत शोषली जातात आणि थेट रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करतात, म्हणून ती जास्त प्रभावी ठरतात. पण स्पर्शीय बुरशीनाशकांची एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे पाऊस. जरा पाऊस आला की ती धुऊन जातात आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे फवारणी झाल्यावर जी नवीन पाने फुटतात ती पूर्णपणे असुरक्षित असतात. त्यांना काहीच संरक्षण मिळत नाही, म्हणूनच ह्यांची फवारणी पुन्हा पुन्हा करावी लागते. आतापर्यंत आपण रसायनांबद्दल बोललो, पण एक वेगळा आणि खूप चांगला पर्याय आहे, तो म्हणजे जैविक बुरशीनाशके. ही रसायनं नाहीत, तर हे आहेत चांगले सूक्ष्मजीव, जसं की ट्रायकोडर्मा. हे मित्र सूक्ष्मजीव हानिकारक बुरशीला खाऊन टाकतात किंवा तिच्याशी स्पर्धा करून तिला वाढूच देत नाहीत. जमिनीच्या आरोग्यासाठी आणि मूळ कुजीसारख्या समस्यांसाठी तर हा एक उत्तम उपाय आहे. चला आता बुरशीनाशकांच्या वेगवेगळ्या गटांना एका टूल बॉक्समधल्या वेगवेगळ्या हत्यारांसारखं पाहूया. जसं प्रत्येक कामासाठी एक वेगळं हत्यार असतं, तसंच प्रत्येक रोगासाठी एक विशिष्ट बुरशीनाशक असतं. या टूलबॉक्समधलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हत्यार म्हणजे ट्रायझोल्स. उदाहरणार्थ टेब्युकनाझोल. यांना उपचारात्मक कामातलं योद्धे म्हटलं जातं. बुरी आणि तांबेरा आला असेल तर हेच कामाला येतात. पण एक धोका आहे, यांचा वापर जर खूप जास्त केला तर बुरशी त्यांच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करते. पुढचं आधुनिक हत्यार आहे स्ट्रॉबिल्युरिन्स, जसं की ॲझॉक्सिस्ट्रोबिन. हे आहेत प्रतिबंधक संरक्षक, म्हणजे रोग येण्याआधीच फवारले तर उत्तम काम करतात. यांचा एक खास ग्रीनिंग इफेक्ट असतो, ज्यामुळे पीक जास्त काळ हिरवंगार दिसतं. पण यामुळे कधीकधी पीक काढणीला यायला उशीर होऊ शकतो. आता बोलूया स्पेशलिस्टबद्दल. फिनिलामाइड्स जसं की मेटॅलॅक्सेल हे फक्त आणि फक्त डाउनी मिल्ड्यूवर काम करतात. म्हणजे ते डाउनी मिल्ड्यूचे विशेषज्ञ आहेत. पण हेच औषध भुरी किंवा तांब्यावर फवारलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि आता एक खूप महत्त्वाचा गट, डायथिओकार्बामेट्स, उदाहरणार्थ मॅन्कोझेब.
यांना प्रतिकारशक्ती तोडणारे म्हणतात. का? कारण ही बुरशीवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करतात. त्यामुळे बुरशीला प्रतिकारशक्ती तयार करायला संधीच मिळत नाही. म्हणूनच अंतर्प्रवाही बुरशीनाशकांना वाचवण्यासाठी यांच्यासोबत मिसळून फवारणी करणं ही एक उत्तम रणनीती आहे. तर मग या सगळ्या माहितीचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा? हे बघा, ही सारणी आपल्याला अगदी सोप्या शब्दात मार्गदर्शन करते. उदाहरणार्थ, जर भुरी रोग आला असेल तर काय वापरायचं? तर ट्रायझोल्स किंवा सल्फर. आणि जर डाउनी मिल्ड्यू असेल तर त्यासाठी फेनिलामाइड सर्वोत्तम आहेत. ही सारणी म्हणजे एक रेडीमेड गाईडच आहे. आतापर्यंत आपण तात्पुरत्या उपायांबद्दल बोललो, पण आपल्याला ही लढाई दीर्घकाळ जिंकायची आहे. त्यासाठी एका मोठ्या, मुख्य रणनीतीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कधीकधी असं होतं की आपण फवारणी करतो पण त्याचा काहीच परिणाम होत नाही. असं का होतं? यामागे एक अदृश्य शत्रू आहे, ज्याचं नाव आहे बुरशीनाशक प्रतिकारशक्ती. ही प्रतिकारशक्ती का तयार होते याची काही कारणं आहेत. पहिलं, जेव्हा एकाच गटातलं बुरशीनाशक पुन्हा पुन्हा वापरलं जातं. दुसरं, पैसे वाचवायचे म्हणून कमी डोस वापरला जातो. तिसरं, एकाच हंगामात गरजेपेक्षा जास्त फवारण्या केल्या जातात. याच चुकांमुळेच बुरशी अधिक बलवान होते. मग फवारणी करताना काय काळजी घ्यायची? 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. पाण्याचं सामू म्हणजे pH योग्य आहे का ते तपासा. तो साधारण 6 ते 6.5 असावा. 2. थेंबाचा आकार योग्य निवडा. स्पर्शीय औषधांसाठी बारीक फवारा, तर आंतरप्रवाहीसाठी थोडे मोठे थेंब चालतील. आणि 3. वेळ साधा. रोग येण्याआधी प्रतिबंधात्मक फवारणी करणं सर्वात उत्तम. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? बुरशीनाशकांकडे केवळ एक फवारा म्हणून बघू नका. ती वनस्पतींसाठीची औषधं आहेत. आणि जसं आपण डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेत नाही, तसंच पिकांसाठीही योग्य निदान करूनच योग्य औषध द्यायला हवं. आपलं ध्येय फक्त फवारणी करणं नाही, तर योग्य औषध लिहून देणं हे असलं पाहिजे. यावर नक्कीच विचार करा.